जय हिंद विद्यार्थी मित्रांनो। बघा आता पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे। सगळ्यांनी आता फॉर्म वगैरे सगळ्यांचे भरले झालेले आहे। बघा आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं बेसिक गोष्टी गणितामध्ये बेसिक गोष्टी क्लिअर नसल्यामुळे त्यांना गणितामध्ये खूप साऱ्या अडचणी येत आहे। जसं याच्यामध्ये बेसिक गोष्टी जर तुम्हाला क्लिअर असेल तर बाकीचे तुम्हाला युनिट तुम्हाला इझी वाटेल ते। जसं याच्यामध्ये काळकाम असेल, पाण्याची टाकी असेल, शेकडेवारी, नफा तोटा, वयवारी, सरासरी हे युनिट जर तुम्हाला शिकायचे असेल तर गणिताचं पहिल्यांदा तुम्हाला बेसिक येणं गरजेचं राहते। जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक बेसिकचा व्हिडिओ टाकला होता, कारण मुलांच्या आग्रहास्तव आपल्याला ते करणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय विद्यार्थी लागू शकत नाही। आणि पोलीस भरती करणारा विद्यार्थी असो किंवा एमपीएससी करणारा विद्यार्थी असू द्या, त्यांना बेसिक गोष्टी येत नाही। म्हणजे महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांना 90% विद्यार्थ्यांना बेसिक गोष्टी क्लिअर नाही राहत। त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, बेसिक पासून सर्व तुम्हाला व्हिडिओ सिरीज आणलेले आहे। मागचा व्हिडिओ तुम्हाला जर बघितलेला असेल तुम्ही अजून तर हा व्हिडिओ बघण्याच्या आधी पहिल्यांदा तुम्ही मागचा वाला व्हिडिओ बघू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्यावर लिंक दिलेली आहे। वरती जो तुम्हाला दिसत असेल वरती आलेला आहे तो व्हिडिओ त्याच्यामधला आपला काय मागचा पहिला व्हिडिओ आहे, पार्ट 1 होता तो। आता बेसिक गोष्टीचा गणिताचा आपला हा पार्ट 2 राहणार आहे। याची प्लेलिस्ट सुद्धा तुम्हाला केलेली आहे। त्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बेसिक गणिताचे भेटून जाईल। तर बघा आता आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय सांगितलं होतं, लहान लहान अंक असेल त्यांची बेरीज वजाबाकी कशी करायची याच्याबद्दल आपण बोललो। त्याच्यामध्ये म्हणजे चिन्ह सारखे असेल वेगळे असेल तर काय सांगितलं होतं। मागच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं, दोन संख्याचे चिन्ह जर वेगळे असेल तर त्यांची काय करायची, वजाबाकी करायची। दोन संख्याचे चिन्ह सारखे असेल त्यांची काय करायची, बेरीज करायची। मोठ्या संख्येचं जे चिन्ह राहते ते द्यायचं उत्तराला। हे असे आपण त्याच्यामध्ये नियम वगैरे बघितले होते। मग आता मुलांना अजून काय अडचणी चालल्या, बेरीज करता येत नाहीये काही जणांना आणि गुणाकार भागाकार सुद्धा करता येणार नाही। त्याच्यामुळे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार। बेरीज म्हणजे कोणत्या, साध्या जर मोठा आकडा असेल 2 अंकांचीच फक्त बेरीज किंवा वजाबाकी करून आपल्याला तुम्हाला दाखवणार आहे। याच्यामध्ये बघा बेरीज आणि वजाबाकी करताना काय करायचं आहे, जसा एखादा प्रश्न तुमच्या समोर देणार आहे याच्यामध्ये बघा 3 7 8 प्लस 2 0 5 4 आणि एखादा अंक घेऊन घेऊ 9, या दोघांची आपल्याला साधी काय करायची आहे, बेरीज करायची आहे। आता बेरीज करायची असेल तर काय करायचं, पहिल्यांदा जो अंक असेल कोणताही अंक घेतला तरी चालते, मोठी संख्या घ्या किंवा लहान संख्या घ्या, कशामध्ये बेरीज करायची असेल तर याचं चिन्ह नाही म्हणजे कोणतं आहे, प्लस। दोघांचे चिन्ह सारखे आहे म्हणजे बेरीज करायची आहे। आता आकडे मोठे असल्यामुळे इथं आपण तोंडी बेरीज करू शकत नाही। मग तोंडी बेरीज करायचं असेल तर काय करायचं आहे, पहिल्यांदा 3 7 8 अंक थोडेसे दूर लिहावल्यास, आता इकडचे पुढचे वाले अंक लिहिताना खाली काय करायचं, जो 1 नंबरचा अंक राहते उजवीकडून त्याला म्हणतो आपण एकच स्थानचा अंक। या संख्येमधला सुद्धा 1 नंबरचा अंक कोणता आहे, 9। हे एकच स्थानचे अंक पहिल्यांदा एका खाली एक मांडणी करायला शिका। म्हणजेच काय करणार, 8च्या खाली 9, नंतर 4, नंतर 5, आता इकडे अंक नसेल तरी चालते, नंतर 0, नंतर 2, या पद्धतीने मांडणी करायची आहे। आणि आपल्याला याची काय करायची आहे, बेरीज। बेरीज करताना तुम्हाला उजव्या बाजूकडून सॉल्व्ह करावं लागणार आहे। उजवी जे साईड राहते तिकडून त्याला काय करायची, सुरुवात करायची। मग सुरुवात करताना काय होणार आहे, या 2 अंकांची बेरीज। आपण पहिल्या व्हिडिओमध्ये हेच बघितलं होतं, 2 अंकांची साधी बेरीज कशी करायची म्हणून। ठीक आहे, ज्यांनी तो व्हिडिओ नसेल बघितला तो पहिल्यांदा बघा। बघा 9 अधिक 8, आता तुम्ही बोटावर मोजा कसंही करा, पण एका खाली करण्यापेक्षा तोंडी साध्या साध्या अंकांची बेरीज करता यायला पाहिजे। प्रॅक्टिस करा, अजून वेळ गेला नाहीये। तुम्हाला 3 महिन्यामध्ये बऱ्याचसं म्हणजे जवळपास पूर्ण गणित मी पूर्ण ट्रेन करून देणार आहोत, कारण पोलीस भरतीला जवळपास अजून 3 महिने तरी कमीत कमी लागणार तुमच्या पेपर पर्यंत। ठीक आहे, चला बघा मग काय होणार, 9 अधिक 8 किती होणार, 17, 1707। हातचे जे उरले राहते आपण इकडे लिहित असतो। नंतर 7 आणि 4 11, 11 ने 12, 1202, 1202 म्हणजे अजून हे सांगतो हे सुद्धा मुलांना कळत नाही। असे जे 12 राहत असते, इकडचा अंक इथं लिहित असतो, 2 गेल्याच्या नंतर उरला किती, 1, तो आहे चला हातचा वाला। ठीक आहे, नंतर बेरीज झाली, हातचा इथं घेणार आपण, 5 आणि 3 8, 8 आणि 1 9, नंतर 0 सोबत काहीच नाही तर 0 येणार, 2 जसे आहेत तसेच राहणार, ही राहणार यांची बेरीज। साधा प्रश्न होता। असाच एक प्रश्न आपण पुन्हा अजून किती अंकांचा घ्यायचा आहे, 3 संख्या बघू वाटल्या त्याच्यामध्ये। बघा प्रश्न काय आहे त्याच्यामध्ये, समजा 2 7 1 प्लस 9 2 प्लस 4 5 6 7 बरोबर क्वेश्चन मार्क। साधे साधे कधी कधी प्रश्न राहते, पण साधे प्रश्न भले पेपर मध्ये येऊ की न येऊ, तुमचं बेसिक गोष्टी क्लिअर करण्यासाठी हे इम्पॉर्टंट ठरणार आहे।
बघा नंतर काय करायचं आहे, जसं सांगितलं तुम्हाला त्याच पद्धतीनं एकक स्थानचे अंक जे आहे एकाखाली एक यायला पाहिजे. म्हणजे पहिला अंक 271, नंतर कोणती आहे 92 लिहिताना बघा एकाखाली एक अंक आलेला आहे. नंतर पुढचं वाला काय, आता इथून सुरुवात करायची नाही, इकडून सुरुवात करायला लिहिता आली. पहिला अंक 7, नंतर 6, नंतर 5 आणि इकडे एकदम 3 आकड्याच्या नंतर येणार आहे इकडे बाहेर 4. आता तुम्हाला हे बरोबर दिसत असेल तर इथं काही नाही, म्हणजे इथं काय घेऊ शकता तुम्ही, असा 0 घेऊ शकता. नंतर या तिघांची बेरीज एका वेळेस तुम्ही किती संख्याची करू शकता, पण वजाबाकी करता येईल फक्त किती संख्यांची करावं लागते, 2 संख्यांची. चला काय होणार यांची बेरीज, 7 आणि 2 9, 9 आणि 1 10, 10 शी 0. हातचा उरलेला आपण समोरच्या संख्येमध्ये लिहित आहोत. या 4 अंकापैकी किंवा 3 अंकापैकी कोणताही अंक घेतला तरी चालते. 9 आणि 1 10, 10 आणि 7 17, 17 आणि 6 23, 23 शी किती 3. आता ज्या पद्धतीने तोंडी बेरीज करता त्या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करायला शिका, त्याच्याशिवाय तुमचं वालं परफेक्ट कॅल्क्युलेशन होऊ शकत नाही आणि ते सुद्धा कमी वेळामध्ये झालं पाहिजे. चला काय होणार मग त्याच्यामध्ये, 23 शी 3 हातचे किती 2, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9 आणि 4 जसे आहे तसेच. हे काय राहणार आहे, या 3 संख्यांची तुम्हाला काय समजली असेल, बेरीज समजली इथपर्यंत. आता बघा हे फक्त नॉर्मल प्रश्न होते असे बेरीजचे. आणि वजाबाकी जर तुम्हाला करायची असेल तर वजाबाकीमध्ये सुद्धा काय तोच नियम आहे, फक्त वजाबाकीमध्ये करताना तुम्हाला मोठ्या संख्येतूनच लहान संख्या मायनस करायची राहते. जसं अजून एक उदाहरण आपण इथं घेऊन घेऊ, त्यामध्ये 3 7 9 मायनस, किंवा अजून एक याच्यामध्ये आकडा वाढून घेऊ 4 आणि अजून एक 5 मायनस 372. चला दिसत असेल सगळ्यांना. आता याच्यापैकी मोठी संख्या ही वाली आहे, त्यालाच पहिल्यांदा लिहिणार 3 7 9 4 5 झालं. नंतर 372 लिहिताना काय तशाच पद्धतीनं एकच स्थानचा अंक एकच स्थानी घ्यायचा आहे. पहिला अंक कोणता आहे 2, नंतर 7, नंतर 3. इकडं काही नसलं तरी चालते, 0 आहे म्हणून समजून घ्यायचं. यांची काय करायची आता आपल्याला वजाबाकी करताना 5 मधून 2 गेले, किती उरणार 3. आता पुढचा अंक कोणता आहे 4, 4 मधून 7 जात नाही. वरच्या संख्येतूनच खालची वाली संख्या काय करायची राहते, मायनस करायची राहते. आता 4 मधून 7 जात नाही, अशा वेळेस काय करायचा, हातचा घेत असतो आपण, पण वरत येताना इथं लिहिता दिसताय का. हातचा घेताना 10चा अंदाज आपण असं म्हणत असतो 10 होते म्हणून. 1 आणि 4 म्हणजे किती झाले, तर 5 वगैरे म्हणायचे नाही. 1वर 4 म्हणजे 14 झाले. 14 मधून 7 गेले, 7 उरणार आहे. हातचा जो घेतला होता तोच पुन्हा आपण काय करायचा आहे, खाली परत करायचा आहे. ठीक आहे. चला नसेल समजलं तर काय करायचं, व्हिडिओला मागं घ्यायचं, पुन्हा ट्राय करून बघायचं. आता नवीन ज्यांना समजा बेसिक येत नाही त्याला थोडंफार घाबरल्यासारखं होते गणित बघितल्यावर, तर तुमच्यासाठी सर्व हे आहे. चला नंतर काय म्हटलं आहे, 9 मधून 3 आणि 1 4 गेले, 9 मधून 4 गेले, किती उरणार आहे याच्यामध्ये 5. आता हातचा वगैरे काहीच नाही आहे. आता इथं काही नाही म्हणजे तुम्ही काय गृहीत पकडू शकता, आता 0. 7 मधून 0 गेला तर काय राहणार आहे 7. 0 प्लस करा किंवा मायनस करा, काही म्हणजे बदलणार नाही. 3 मधून 0 गेला 3, एवढंच उत्तर राहणार आहे. बघा साध्या पद्धतीने काय करू शकता तुम्ही याच्यामध्ये, बेरीज वजाबाकी. जुन्या काळामध्ये असे प्रश्न पोलीस भरतीला सुद्धा विचारत होते, पण आजकालच्या याच्यामध्ये असे काही प्रश्न राहत नाही. पण जिथं पेपर इझी असेल तेव्हा एखादा असा प्रश्न त्याच्यामध्ये तुम्हाला पाहू शकता. समजलं असेल इथपर्यंत. बघा आता हे आपण काय सांगितलंय, बेरीज आणि वजाबाकी. आता ज्या विद्यार्थ्यांना वाटते नाही सर आम्हाला काय खूपच कच्चा आम्ही गणितामध्ये, त्याच्यासाठी काय करता, इथे 2-3 प्रश्न किंवा 2 प्रश्न येतात तुमच्यासाठी होमवर्कसाठी, त्याला ट्राय करून बघा. ज्यांची एकदमच सुरुवात आहे, ट्राय केल्याशिवाय काही हरकतच नाही, म्हणजे पर्यायच नाही दुसरा. कारण तुम्हाला आजकाल बेसिक कोणी शिकवत नाही. कारण मास्टर लोकांना असं वाटतं तुम्ही सगळे शिकलेले आहे, कारण तुम्ही सर्व लोक 10वी पास झालेले आहे. पण काही हरकत नाही, या सर्व गोष्टी तुम्हाला समजल्या असेल तर 3 प्रश्न तुमच्यासाठी किंवा 2 प्रश्न तुमच्यासाठी काय राहणार, होमवर्कसाठी राहणार. बघा आता पहिला प्रश्न होमवर्कसाठी. होमवर्क म्हणजे ट्राय करायचं, व्हिडिओला पॉज करायचं, ट्राय करून इथं सॉल्व्ह करायचं. वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाकू शकता तुम्ही. आणि ज्या विद्यार्थ्यांना बेसिक कमजोर आहे त्यांनी व्हिडिओला पहिल्यांदा लाईक करा. तुम्ही जर पटापट चॅनलला सपोर्ट करत राहिले तर मी रोजचे तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेत राहणार. चला होमवर्कसाठी पहिला प्रश्न, 8 2 7 3 प्लस 4 5 6 प्लस 2 7 9 5 बरोबर क्वेश्चन मार्क. पुढचा प्रश्न राहू द्या, अजून घ्या वाटल्यास एक.
3 2 प्लस 5 7 9 प्लस 1 2 3 4 बरोबर क्वेश्चन मार्क. अजून एक तिसरा प्रश्न घेऊ वजाबाकीवरचा. समजा जसे यामध्ये 5 1 0 7 मायनस 4 2 3 बरोबर क्वेश्चन मार्क. चला आता जे नवीन विद्यार्थी असेल त्यांना हे अजून समजलं नसेल तर अजून काही तुमच्या अडचणी असेल ते पटापट काय करा कमेंट बॉक्स मध्ये टाकत राहा. हे फक्त आपण काय बघितलं आता याच्यामध्ये बेरीज आणि वजाबाकी. आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे गुणाकार आणि भागाकार कशा पद्धतीनं करायचा आहे. सर्व गोष्टी क्लिअर असेल. फक्त तुमच्या अडचण पुढे जाते विद्यार्थ्यांची ज्यांचं बेसिक कमजोर आहे त्यांना असे साधे साधे अंक जे राहते तोंडी त्यांचं कॅल्क्युलेशन करता येत नाही. 8 अधिक 7 किती होतील म्हणून त्याला बोटावर मोजावं लागते ती कंडिशन आहे. आता ऑनलाईन मध्ये आपण जेवढं पूर्ण सांगू शकत नाही कोणत्या शॉर्टकट पद्धती वगैरे असेल तर, कारण इतका वेळ राहत नाही आणि आपण असं याच्यामध्ये सांगता सुद्धा येणार नाही. ऑफलाईन बॅच मध्ये तुम्हाला ते पूर्ण कळवून जाईल. पण ऑफलाईन नसल्यापेक्षा तर तुम्ही दूर राहता त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. जेवढं आपल्याला ऍडजस्टमेंट करता येते तशा पद्धतीने तुम्हाला मी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला बघायचं आता आपल्याला गुणाकार आणि भागाकार. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला बघायचं याच्यामध्ये 2 अंकांचा 3 अंकांचा गुणाकार कसा करायचा. बरेचसे विद्यार्थी घाबरतात गणितासाठी कारण त्यांचा गुणाकार चुकत असतो. का बरं चुकत असतो? त्यांना कोणी शिकवलेलं नाही, लहानपणी शिकवलं जाते पण तेव्हापासून आतापासून बराचसा गॅप पडलेला राहते. मग काय करायचं आता लक्षात ठेवा. जसं तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो याच्यामध्ये 5 गुणिला 9 याचा गुणाकार सगळ्यांनाच माहित राहते. सिंगल अंक राहते म्हणून बरोबर आहे. कशाचा याच्यावर सांगितलं तुम्हाला 5 आणि 9चा म्हणजे 9 5 45 हे सगळ्यांना येऊन जाईल. पण आपल्याला याच्यामध्ये अंक जर वाढतो म्हटलं किती होणार. आता समजा 54 गुणिला किती घेऊ 9. सगळं बेसिक पासून आहे. ज्यांचं बेसिक झालेलं आहे त्यांनी हा व्हिडिओ बघू सुद्धा नाही. फक्त ज्यांचं बेसिक कमजोर आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओला काय करा पहिल्यांदा शेअर करा. बघा आता काय करायचं आहे 54 गुणिला 9 अशा वेळेस गुणाकार करताना काय करणार पहिल्यांदा या 9 न 4 ला गुणणार पुन्हा त्या 9 नच कशाला गुणणार 5 ने गुणणार. आता बऱ्याच जणांना याच्यामध्ये हद्दचा कसा घ्यायचा हे कळत नाही. आता इतके वर्ष झाले मी क्लास घेता त्याच्यामुळे मुलांची कंडिशन काय आहे हे मला पूर्णपणे माहिती आहे. चला काय सांगितलं तुम्हाला पहिल्यांदा 9 ने गुणायचं 4 ला 9 चोक 36. 36 म्हणजे अशी लिहित असते. ठीक आहे. मग 36 पैकी आता इथं काय घेणार 36 चे किती घेणार इथं 6 घेणार. इथून 6 निघून गेल्यावर किती उरले हदचे आता 3 उरले त्याला जाग्यावरच ठेवा. नंतर 9 ने 5 ला गुणा 9 5 45. आता हे उरले आहे तुमच्यावाले 45 आणि हदचे किती होते 3. 45 अधिक 3 हे तुम्हाला तोंडी करता यायला पाहिजे. किती झाला याच्यामध्ये बेरीज 48 झाले. आता अजून काही अंक आहे का नाही. शेवटचा अंक होता म्हणून डायरेक्ट 48 ची 48 घेऊन घेणार. हाच राहील त्याचा गुणाकार. समजलं असेल. चला नंतर नसेल समजलं तर अजून एखादा प्रश्न घेऊ त्याला थोडंसं वाढवू. आता आपण काय होणार हे इकडे मोडणार आहोत. ज्यांना समजत नाही ज्यांची एकदमच सुरुवात आहे काही विद्यार्थी असे आहे आपल्याकडे ज्यामध्ये 11वी पासून चालू करतात त्यांचं कमजोर राहते. त्यांनी व्हिडिओला पुन्हा काय करायचं गणित झाल्याच्या नंतर मागे घ्यायचं थोडंसं पुन्हा चालू करायचं. जोपर्यंत क्लिअर होत नाही तोपर्यंत ट्राय करा. एक वेळेस परफेक्ट झाला का तुमचंच गणित आहे. गणितामध्ये 50 पैकी 50 घेऊ शकता गणित बुद्धिमत्तामध्ये तुम्ही. चला दुसरं एखादं अजून उदाहरण समजा 5 2 8 3. आता किती संख्या घेतल्या आपण याच्यामध्ये 4 घेतल्या गुणिला किती करू आता याच्यामध्ये 11. चला साधा प्रश्न आहे. 11चा पाढा सगळ्यांना येत असेल अशी आशा करतो. काय करणार 11 त्रिक 33. 33 म्हणजे असे लिहित असतो. 33 पैकी हा अंक इथं लिहिला 3 निघून गेला किती उरला 3 उरले अजून. 11 8 किती होणार 88. तर समजण्यासाठी म्हणून तुम्हाला साधं लिहिता इकडं हे तुम्हाला लिहिण्याची गरज नाही तुम्हाला तोंडी करावं लागेल. 88 प्लस किती 3 91 म्हणजे असे राहते. ठीक आहे. 91 शी आपण घेणार 1 इथं लिहिला. आता 1 काढून टाकल्यावर किती उरत आहे 9 उरत आहे. नंतर 11 दोन्ही 22. 22 अधिक 9 किती होणार 31. 31 शी 1 31 म्हणजे असे होते 31 चा 1 गेला किती उरले 3. 11 दोन्ही 22 झालं होतं. नंतर 11 5 55. 55 प्लस 3 किती होणार दोघांची बेरीज 58. 58 113 हे राहील त्याचा काय गुणाकार राहणार. समजलं असेल इथपर्यंत. 22 वगैरे घेतलाय सगळा गुणाकार इथे बरोबर आहेच. आता हे काय झालं आपण
कशानं गुणलं? 2 अंकाला 4 अंकाला गुणताना आपण लहान लहान अंक घेतले होते. आता तेच काम करू आपण याच्यामध्ये. खालचा जो आकडा होता, जसं समजू आपण तुम्हाला पाडापाठ नाही असा एखादा आकडा घेऊ. आता बघा याच्यामध्ये पुढचं एखादं गणित आपल्याला असंच बघता येईल. समजा 75 गुणिला 24, 75 गुणिला 24. आता कमीत कमी तुम्हाला 20 पर्यंत पाडेपाठ करायचे आहे. 20च्या वरचे नाही केले तरी काही हरकत नाही, पण कमीत कमी 20 पर्यंत तुम्ही करा पाडेपाठ. वेळ जाते, सध्या वेळ आहे. काय करणार अशा गणितामध्ये? आधी आपल्याजवळ सिंगल अंक होता किंवा त्या संख्येचा आपल्याला पाडा येत होता, पण आता 24चा पाडा येत नाही. अशा वेळेस पहिल्यांदा तुम्ही 4 न गुणायचं आहे. तुम्हाला कितीने गुणायचं? पहिल्यांदा याच्यामध्ये 4 न गुणायचं आहे. वरच्या दोनही अंकाला गुणायचं. पहिल्यांदा 5 ला गुणा, नंतर 7 ला. 4 पंच 20, लिहून दाखवतो 20. दिसताय का? 20 0. आता किती उरले? हच्चे 2. 4 7 28, 28 अधिक 2 किती होणार आहे? 30. 4 न गुणताना आपला 7च्या समोर कोणताच अंक नाही, म्हणून डायरेक्ट आता इथं पूर्ण किती घेणार आहोत आपण? 30 घेणार आहोत. समजलं? नंतर आता बघा पुढचा अंक 4 झालाय, असंच 2 न गुणायचा आहे. पण 2 ने गुणताना एक अट आहे याच्यामध्ये, का पहिल्यांदा तुम्ही आपल्याच मनाने इथं स्टार घेऊ शकता किंवा 0 घेऊ शकता. वेगवेगळ्या शहरामध्ये वेगवेगळी पद्धत राहते, त्यामुळे आपण इथं स्टार पण सांगत आहोत. स्टारच्या ठिकाणी तुम्ही 0 सुद्धा घेऊ शकता. आता मी सहसा काय घेत असतो? याच्या ठिकाणी 0 घेत असतो. दिसताय? चला मग 2 ने तसंच गुणायचं. पहिल्यांदा 5 ला गुणणार. 5 2 10. 10शी आता इथं 0 लिहिला आहे. 0 केलात किती उरला? 1. बे 7 14. 14 आणि हातचा उरला होता 1. दोघांची बेरीज 15 झाली. आता 7च्या सोबत अंक नाही आहे कोणताच, म्हणून आपल्याला 15 लिहायचे आहे. 15 लिहिताना ऍडजस्टमेंट करायचा नाही. एका खाली एकच आला पाहिजे. 15 पैकी पहिल्यांदा काय लिहिणार? 5 लिहिणार. नंतर किती? 1 लिहिणार. या दोघांची आता काय करत असतो आपण? बेरीज. हा वाला पॉइंट लक्षात ठेवा. सिंगल अंकाने गुणल्याच्या नंतर जे 2 आकडे उरले आहेत त्यांची काय करत असतो आपण? बेरीज करत असतो. मग बेरीज काय होणार? 0 0 5 आणि 3 8. 1 जसा आहे तसाच. हेच राहील तुमचं उत्तर. समजलं का? आता बघा एवढ्या स्लो मध्ये ज्यांचं बेसिक कमजोर आहे हे कोणीच कोणाला समजून सांगत नसते. आपल्या क्लासमध्ये याच्यापेक्षा अजून स्लो मध्ये बाकीच्या याच्यामध्ये जोपर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत परफेक्ट करून घेतल्या जाते. त्याच्यामुळे जे विद्यार्थी असेल यवतमाळ जिल्ह्यामधले किंवा ज्यांना वाटते महाराष्ट्रामधला कुठलाही व्यक्ती असेल, पोलीस भरतीसाठी करत असेल किंवा MPSC साठी तयारी करत असेल, आपल्याकडे क्लास जॉईन करायचा असेल तर बिंदास तुम्ही या. गणितामध्ये तुमच्याकडे पूर्णपैकी पूर्ण गुण मिळवून देण्याची हमी मी देतो याच्यामध्ये. ठीक आहे? समजलं का इथपर्यंत? नसेल समजलं तर काही हरकत नाही. अजून एखादा प्रश्न घेऊ आपण. 2 3 4 गुणिला इथं घेऊ 72. आपल्याच मनाला कोणतेही अंक घ्या आणि घरी जाऊन काय करा ते करत राहा. त्यामध्ये प्रॅक्टिस करत राहा. काय करायचं अशामध्ये पुन्हा आता 2 ने गुणू. 4 2 8. हातचा काही उरला नाही. 3 2 6. अजून हातचा काही नाही आहे. बे 2 4 झालं इथपर्यंत. नंतर काय करणार? आता 7 ने गुणणार. पण 7 ने गुणायच्या आधी पहिल्यांदा काय ठेवत असतो म्हणून सांगितलं तुम्हाला? 0. 7 चोक 28 8. 28 दिसताय का? 8 गेले, 2 उरले. 7 त्रिक 21. 21 आणि हे 2 23. 23 3. पुन्हा हातचे किती उरले? 2 उरले. 7 2 14 आणि हातचे जे होते ते 14 प्लस करणार. 14 आणि 2 किती? 16. आता बघा याच्यामध्ये 2 आकडे लिहितात ते पुन्हा दूर लिहिले आहे. समजत असेल इथपर्यंत? चला काय करायचं आता? जे आकडे गुणाकार झाल्यानंतर या दोघांची काय करणार? बेरीज. 8 8 अधिक 6 14 4. हातचे किती? 1. 4 आणि 3 7. 7 आणि 1 8. नंतर 6 जसा आहे तसाच, 1 जसा आहे तसाच. बघा एवढ्या हळूवार पद्धतीनं कमजोर विद्यार्थ्यांसाठी मी प्रयत्न करत आहोत. तुमचं एकच काम आहे, व्हिडिओ जर आवडत असेल तर पहिल्यांदा लाईक करा. तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी समजल्या नाहीये ते पटापट तुम्ही काय करा? कमेंट टाकायचा. समजलं असेल इथपर्यंत गुणाकार? आता याच्यामध्ये एक अडचण अशी जाऊ शकते काही विद्यार्थ्यांना, का समजा जर इथे 72च्या ऐवजी 3 आकडे असते तर काय केले असते? बरोबर आहे. आता अंदाजे आपण घेऊ तसा किती आहे? समोर अजून 3 आहे. दिसताय का? जर आपण इथं 3 नाही घेतला, आपण 7 ने गुणताना आपण 1 0 ठेवला होता. याच गणिताला मी थोडंसं मोडतो आता याच्यामध्ये. ठीक आहे? समजलं असेल? आता या गणिताला इथून मोडतो आम्ही.
चला म्हणजे आता आपण समजलं 7च्या नंतर अजून इथं 3 आहे, तर काय करणार, पहिल्यांदा 7ने गुणताना 1 0 ठेवला होता, 3ने गुणताना पहिल्यांदा 2 0 ठेवत असतो आपण, काय करत असतो 2 0. आता पुन्हा 3ने इकडे गुणा, 3 चूक 12 शी 2 हातचा 1, 3 त्रिक 9, 9 आणि 1 10, 10 शी 0 घेतला, आता 0 गेल्यावर अजून किती उरलाय 1, 3 2 6, 6 आणि 1 किती 7. आता या तिघांची बेरीज करता आली तुम्हाला, समजलं का. या पद्धतीने तुम्हाला गुणाकार करता यायला पाहिजे. आता प्रॅक्टिस साठी पाहिजे असेल, चला अजून आता 2 प्रश्न अजून ट्राय करून बघा तुम्ही. पहिला प्रश्न राहणार आहे 3 7 4 गुणिला 54. ठीक आहे, उत्तर काढायचं, कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं असेल तर टाकू शकता गुणाकाराचं उत्तर म्हणून. त्यानंतर दुसरा अजून एखादा प्रश्न घेऊन घ्या. दुसरा प्रश्न 3 अंकावाला देतो तुम्हाला आता. 2 4 6 गुणिला 4 5 6. ठीक आहे, याचं सुद्धा उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंट बॉक्स मध्ये करायचं आहे. जे नवीन विद्यार्थी आहे यांच्यासाठी सगळं स्लो करत आहोत आपण. आता ज्यांना वाटते गणितामुळे आपला रिझल्टच येत नाही आहे, पॉसिबल नाही, गणिताशिवाय रिझल्ट येऊ शकत नाही, त्यांनी पहिल्यांदा घरी जाऊन याच्यावर प्रॅक्टिस करा. जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत पूर्ण क्लिअर करा. आता काही जणांनी क्लास वगैरे ज्यामध्ये जॉईन केले असेल, क्लास कुठेही करा, काही प्रॉब्लेम नाही. पण कोणी जर फास्ट ट्रॅकच्या नावाने तुम्हाला भंगवत असेल, 40 दिवसाची बॅच, 30 दिवसाची बॅच, 50 दिवसाची किंवा 15 दिवसाच्या बॅचेस सुद्धा काढणारे असेल कोणी, किंवा मग आता तुम्हाला इतक्या कमी वेळामध्ये पॉसिबल आहे का, नाही. ज्यांचं क्लिअर असेल पूर्ण तर क्लिअर होऊ शकते त्यांचं. पण जे नवीन विद्यार्थी आहे त्यांनी फास्ट ट्रॅकच्या मागे लागायला बसायची गरज नाही आहे. चला, गुणाकार समजला असेल अशी आशा करतो. आता आपल्याला बघायचं याच्यामध्ये भागाकार कोण्या पद्धतीने करायचा. भागाकार साधा करता येते सगळ्यांना, कोणता करता येते, चला याच पेजवर आपण बघून घेऊ. आता समजा जर असं असेल, बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडा व्हिडिओ मधात बंद झाला होता. व्हिडिओ काढताना मी एकटाच राहतो. आधी भरपूर शिकवलं होतं, भागाकाराचे गणित शिकवले सुद्धा होते, पण व्हिडिओ त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक बंद झाला. त्याच्यामुळे पुन्हा घ्यावं लागत आहे. थोडीशी क्लिअरिटी किंवा आता थोडंसं लाईटचा थोडा फरक पडला असेल. बघा काय करायचं, आपल्याला भागाकार शिकायचा आहे. भागाकार शिकताना आपल्याला काय करू, आपण एक साधा भागाकार घेऊन घेऊ. जसं तुम्ही आजपर्यंत लहानपणापासून शिकत आले आहे. समजा आपल्याला 4ने भाग द्यायचा आहे. संख्या अंदाजे आपण घेऊ 5 3 9 2. चला, साधा भागाकार आहे. काय करायचं अशा गणितामध्ये, सध्या पूर्ण भाग जाणार आहे. पॉइंटवाला सुद्धा भागाकार कसा काढायचा ते सुद्धा सांगणार आहोत. चला बघा, आता काय करणार यामध्ये, 4ने 5ला भाग देणार. आता 4च्या पळ्यामध्ये 5 येते का, 5 पर्यंत म्हणजे सुरुवात 4 पासून होते. 4 पेक्षा मोठी संख्या आहे म्हणून तुम्ही पहिल्या संख्येला भाग द्या वाटल्यास. 5 म्हणजे 4 1 4. यांची आपण नेहमी करत असतो तसा वजाबाकी. नंतर 5 मधून 4 गेला तर 1. आता वजाबाकी केल्याच्या नंतर पुढचा वाला फक्त एकच अंक खाली घ्यायचा. पुढचा अंक कोणता आहे, 3 आहे. तर 3 हा खाली घेणार, एका वेळेस एकच अंक घेत असते. इथं तयार झाले आता 13. जसा एक अंक खाली घेतला तसा तुम्ही इकडल्या संख्येने याला भाग द्यायचा. 13 येईपर्यंत 4चा पाडा म्हणायचा आहे. 4 त्रिक 12. आता किती उरणार, पुन्हा वजाबाकी होणार 1. एका वेळेस एकच अंक खाली घेणार, पुढचा अंक 9 आहे. आता मी तसं असं रेष ओढता, तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही सुद्धा तशी काय करा, रेष ओढता ओढा, म्हणजे याच्यामध्ये लक्षात राहील तुम्हाला. ते 9 खाली घेतले, 4 चौक 16. यांची पुन्हा वजाबाकी. शेवट जोपर्यंत उत्तर निघत नाही तोपर्यंत चालू ठेवायचं. 19 मधून 16 गेले, 3 उरले. पुढचा अंक कोणता आहे, 2. 2 ठेवला आपण खाली. कोणता आकडा तयार झालेला आहे त्यामध्ये, 32 झालेला आहे. पाडे व्यवस्थित पाठ करून ठेवा. 4 8 32 झालं. वजाबाकी किती होणार आहे याच्यामध्ये, 0 0. आणि जोपर्यंत शेवट 0 उरत नाही, आणि जो शेवट 0 उरलाय तो म्हणजे बाकी, आणि वरचा म्हणजे तुमचा काय राहणार आहे, होला भागाकार. समजलं का. अशा पद्धतीने तुम्ही साध्याने प्रॅक्टिस करू शकता. आणि हे जे तुम्हाला भागाकार आहे असे एक्झाम मध्ये कामी पडणार नाहीये. पण तुम्हाला भागाकार कधी कधी मोठ्या संख्यांचा करावं लागते, कधी कधी पॉइंट मध्ये उत्तर काढावं लागते, ते तुम्हाला कामी पडणार आहे. त्याच्यामुळे हे पहिल्यांदा येत आहे. मग तुम्हाला शिकायचं काय इम्पॉर्टंट भागाकारमध्ये, भागाकारमध्ये तुम्हाला भाग तोडणं इम्पॉर्टंट आहे. भाग कसा तोडायचा हे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामधल्या या म्हणजे विद्यार्थ्यांना भाग अजून तोडता येत नाही. तेच आपल्याला व्हिडिओच्या मार्फत शिकायचं आहे. चला, हे झाला आपला साधा प्रश्न. माझा पॉइंटवाल्या संख्यांचा भागाकार कसा करत असते किंवा
उत्तर जर आपल्याला पॉइंट मध्ये काढायचं असेल तर कसं काढणार तेच आपल्याला आता पुढे बघायचं आहे. ठीक आहे, बघ आता काय सांगितलं त्यामध्ये 4 ने भाग इकडे देताना समजा 4 पेक्षा मोठी संख्या असेल तर एका संख्येला भाग द्यायचं. 4 पेक्षा लहान जर पहिला आकडा असेल तर पुढच्या वेळेस तुम्ही 2 अंक घेऊ शकता. असे 53 एकाच वेळेस कसं आहे ते सुद्धा आपण एक वेळेस बघून घेऊ. चला 5 ने भाग देऊन बघायचं आपल्याला. 3 2 5 2. ठीक आहे, चला उत्तर याचं पॉइंट मध्ये निघणार आहे. कसं सॉल्व्ह करायचं आता बघा. इथचा पहिला अंक 3 आहे पण 5च्या पाड्यामध्ये 3 येते का, किंवा मग आता 5 पेक्षा लहान आहे त्याच्यामुळे तुम्ही तिचा 2 अंकाचा विचार करा. कोणता अंक झाला तिचा 32. मग 32 येईपर्यंत 5चा पाडा किती होणार आहे 5 × 30. 32 मधून 30 गेले 2 उरले. पुढचा फक्त एकच अंक घेणार एका वेळेस. किती उरले याच्यामध्ये 5 उरले. झालं. नंतर काय होणार आहे 5 × 5 25. आता इथं वजाबाकी आली 0. किती उद्या काय बिघडत आहे. पुढचा अंक आपण आता खाली घेणार. कोणता अंक आहे 2. दिसताय का. चला 2 अंक आपण खाली घेतल्याच्या नंतर काय होणार याच्यामध्ये इथं उरले 2. जसं आता समजून घ्या पुढचा अंक जसा आपण खाली ठेवला तर या संख्येकडून इकडून त्याला काय करायचा भाग द्यायचा म्हणजे द्यायचा. प्रश्न IMP आहे. बऱ्याच जणांना असं वाटेल आता प्रश्न आपला चुकलाय की काय का. वाटत असेल तर काय करा कॅल्क्युलेटरवर ट्राय करायचं. कारण इथं कन्सेप्ट समजून घ्या मी काय सांगत आहोत. इथं यांची वजाबाकी आली होती 0. आधी आपला 5 झाला तर आता उरला काय होता फक्त 2. या 2 अंकाला आपण खाली घेतलाय. जसा पुढचा अंक खाली घेतला तर इकडच्या संख्येने त्याला भाग द्यायचा म्हणजे द्यायचा. जात असेल तर ठीक आहे. 5च्या पाड्यामध्ये 2 येते का नाही येत. मग अशा वेळेस काय 0चा भाग देत असतो आपण. वरत 0 ठेवून द्यायचा खाली सुद्धा 0 घ्यायचं म्हणजे 5 0 0. आता यांची वजाबाकी करा किती उरले 2. समजलं. आता पुढचा अंक कोणताच नाही आहे घेण्यासाठी तर काय करायचं आपल्याच मनानं एक 0 घ्यायचा. इथं 2च्या ठिकाणी 0 ठेवला. पहिल्यांदा जेव्हा आपण 0 घेतो आपल्या मनानं तेव्हा वरत ठेवत असतो आपण पॉइंट. झालं. पॉइंट ठेवल्याच्या नंतर या संख्येने इकडे भाग द्यायचा आहे. किती होणार आहे 5 × 20. आता पूर्ण भाग गेला. वजाबाकी आली किती 0. ते म्हणजे तुमचं काय आहे बाकी आहे. आणि तुमचा भागाकार किती आला म्हटलं तर 650 पॉइंट किती 4. समजलं का. याला वारंवार वाचा वाटल्यास वारंवार व्हिडिओ बघा. मागे मागे घ्यायचा व्हिडिओ. जोपर्यंत समजत नाही पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होत नाही काही अडचण असल्या तुम्ही कमेंट सुद्धा काय करायचा टाकत राहा. आता आपण बघा विद्यार्थी मित्रांनो सगळं बेसिक पासून घेता आणि पूर्णच्या पूर्ण समजेपर्यंत घेता. त्यामुळे जे नवीन विद्यार्थी आहेत तुम्हाला जर डेली व्हिडिओ पाहिजे तुम्ही काय करा. आता मागच्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बराचसा गॅप पडलाय. काऊन गॅप पडलाय तुम्ही चॅनलला सपोर्ट करत नाही आहे, व्हिडिओला लाईक करत नाही, इतर मुलांपर्यंत व्हिडिओला शेअर करत नाही आहे. जेवढं तुम्ही चॅनलला सपोर्ट करणार आहे तुमच्यासाठी मी मोफत मध्ये सगळं आहे. याच्यामध्ये सगळं बेसिक पासून तुमचं ऍडव्हान्स पर्यंत क्लिअर करून देणार. पहिल्यांदा बेसिक शिका. बेसिक साठी आपल्याला हे सगळं चालू आहे. आता ज्यांना वाटते भागाकार करण्यासाठी आपल्याला काय पाहिजे होमवर्क. त्यासाठी हे 2 होमवर्क दिलेले आहे. इथे 7 ने भाग द्या, इथे 9 ने भाग द्या. एकाचा याच्यामध्ये पॉइंट मध्ये उत्तर येणार इकडं आणि इकडं समजा पूर्ण भाग जाऊ शकते त्याच्यामध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला काय होमवर्क साठी दिले आहे. होमवर्क साठी म्हणजेच काय तुम्ही जेव्हा जेव्हा व्हिडिओ बघसाल तेव्हा व्हिडिओ बघतानाच काय करा एक बुक आणि पेन घेऊन बसायचं. त्याच्यानंतरच व्हिडिओला सुरुवात करायची. चला समजलं असेल. जेवढा तुम्ही चॅनलला सपोर्ट करसाल तेवढे जास्त तुम्हाला डेली व्हिडिओ भेटत राहील. बघा आता पुढे काय. आता पुढचा व्हिडिओ आपला एक तर काय करता येते एक्सची किंमत काढणं किंवा विभाज्यतेच्या कसोट्या. या 2 पैकी तुम्ही जे म्हणसाल तो आपण टॉपिक घेऊ. तुम्हाला फक्त काय करायचं आहे याच्यापैकी कोणता तुम्हाला टॉपिक आता उद्या म्हणजे पुढचा व्हिडिओ पाहिजे तो तुम्ही पहिल्यांदा काय करा कमेंट बॉक्समध्ये. ज्याच्या जास्त कमेंट तोला आपण टॉपिक काय करू पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये घ्यायचा आहे. तर बघा आता जसं मी तुम्हाला सांगितलं भाग तोडणे. भाग तोडण्यासाठी काय विभाज्यतेच्या कसोट्या समजल्या पाहिजे. आणि एक्सची किंमत तुम्हाला प्रत्येक युनिटमध्ये लागणार आहे. एक्सची किंमत पहिल्यांदा काढता यायला पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचं परफेक्ट गणित होऊ शकत नाही. एक्सची किंमत काढण्यासाठी तुम्हाला तोंडी बेरीज वजाबाकी करता यायला पाहिजे. गुणाकार भागाकार सुद्धा करता यायला पाहिजे. बघा आता इथपर्यंत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि समजा याच्या आधीचा आपला व्हिडिओ होता आपला कशाचा ग्राउंडचा व्हिडिओ होता 1600 मीटरचा आपण तो व्हिडिओ टाकलेला होता. ते सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघितला असेल. त्याच्यानुसार तुम्ही काय तुमच्या ग्राउंड मध्ये सुधारणा करू शकता. अजून जर तुम्हाला वाटत असेल काही नाही आम्ही यवतमाळ जिल्ह्यात देतो ज्यांना वाटते आपल्याला ऑफलाईन बॅच जॉईन करायची असेल ते बिंदास यवतमाळमध्ये या. तुमचं गणित 0 पासून तर हाय पर्यंत पूर्ण परफेक्ट करून दिल्या जाईल.
आपण ते बेसिक तर आपण याच्यात ऑनलाईन बघत आहोत. ऑनलाईन मध्ये जर मी तुम्हाला एवढं बेसिक समजून सांगू शकत असेल तर ऑफलाईन मध्ये पूर्णच्या पूर्ण क्लिअर होऊन जाईल, एकही अडचण राहणार नाही. पण तुम्ही तेवढी मेहनत घ्यायला तयारी ठेवायची आहे. ठीक आहे, कमेंट करा व्यवस्थित काय वाटते तुम्हाला. जे होमवर्क दिलंय त्याला सोडून बघा. भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.